श्री स्वामी समर्थ. आईच्या हातची चव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत नाश्त्यासाठी लागणार आहे झटपट आणि हेल्दी पदार्थ, बटाट्याचे म्हणजेच आलूचे पराठे. आपण इथे घेणार आहोत उकडलेले बटाटे, आलं लसूण हिरवी मिरचीचं वाटण, जिरा पावडर, चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर. तर आता हे बटाटे आपण मॅश करून घेऊयात आणि हे सर्व सामान यामध्ये घालून घेणार आहोत. आपण पराठा लाटून घेणार आहोत. पराठा बनवताना शक्यतो एक काळजी घ्या, बटाटे जास्त उकडून घेऊ नका. बटाटे जास्त उकडले तर सारण पातळ होते आणि ते या पिठामधून बाहेर निघते, त्यामुळे पराठा चांगला बनत नाही, फुटला जातो. त्यामुळे बटाटे शक्यतो कमी उकडा. आपण हा पराठा असा बंद करून छान लाटून घेऊया. जास्त पातळ लाटायचा प्रयत्न करू नका, जाडच ठेवा. आलूचे पराठे शक्यतो जाडच असतात. हे पराठे तुम्ही मुलांना टिफिनवर देऊ शकता, सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवू शकता. अगदी झटपट होतो, 10-15 मिनिटात तयार होणारा पदार्थ आहे. अशा पद्धतीने पराठा लाटायचा आहे. असा जाडसर ठेवायचा आहे, जास्त पातळ लाटू नका. पातळ लाटला तर सारण बाहेर येण्याची शक्यता असते आणि पराठा फुटतो. आता आपण पराठा भाजून घेणार आहोत. भाजण्यासाठी मी इथे तूप वापरत आहे, तुम्ही तेलही वापरू शकता. पराठा तव्यावर छान खरपूस भाजून घेऊया. लक्षात ठेवा, पराठा लाटताना अलगद हाताने लाटा, जेणेकरून फुटणार नाही याची काळजी घ्या. हे पराठे भाजण्यासाठी तुपाचा वापर करा, तेलाचाही करू शकता. तुम्हाला आवडत असेल तर बटरही लावू शकता. आणि या पराठ्यांमध्ये तुमच्या मुलांना जर खायचं असेल किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आतमधून चीज सुद्धा घालू शकता. पाहू शकता पराठा अगदी खरपूस भाजलेला आहे. आता यावर आपण तूप लावून घेणार आहोत. पराठ्यांना शक्यतो तूप बटर लावताना जास्तच प्रमाणात लावा, कारण आपण हा पदार्थ नाश्त्यासाठी बनवत आहोत आणि सकाळचा नाश्ता हेल्दी असावा. त्यामुळे बटर किंवा तूप असे भरपूर प्रमाणात लावून घ्या, कंजूसी करू नका. अशा प्रकारे पाहू शकता आपले पराठे तयार झाले आहेत. हे पराठे तुम्ही नाश्त्यासाठी, टिफिनसाठी नक्की देऊन बघा. मी बनवलेले पराठे तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगा. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.